काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन दादा सपकाळ आपल्यासोबत आहेत. दादा, शिक्षण मंत्र्याचा राजीनामा तर झाला, मात्र आता पुढची भूमिका काय असणार आहे काँग्रेसची? पुढची भूमिका या मागच्या भूमिकेशीच अनुरूप आहे. एकंदरीत वन नेशन वन एक्झामिनेशनच्या माध्यमातून खूप प्रचंड मोठा भ्रष्टाचार हा मोदी सरकारने केलाय. पूर्ण परीक्षावर नियंत्रण मिळवलं, स्वतःच्याच पसंतीतले त्या ठिकाणी अधिकारी नेमले. एवढंच नाही तर जे शासकीय सेवेत नाहीत, जे भारत सरकारशी संबंधित नाही, शिक्षण विभागाशी संबंधित नाही, अशांना ओएसडी म्हणून त्या ठिकाणी पाठवलं आणि परीक्षेवर असं नियंत्रण मिळवलं की त्यांना पाहिजे ती लोक, त्या सेंटरची लोक ही अपेक्षितरित्या त्या ठिकाणी उत्तीर्ण करू शकत होतील. अशा प्रकारचं एक रॅकेट हे धर्मेंद्र प्रधानांच्या माध्यमातून हे राबवल्या गेलं. यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आणि स्वतःच्या विचारांची वर्गविशेषची लोक या परीक्षेमध्ये त्यांना घुसवता आली. त्यामुळे अशा स्वरूपात असणार रॅकेट आहे. गेल्या 8 वर्षापासून राहुल गांधी सातत्याने या संदर्भामध्ये बोलत आहेत, विद्यार्थ्यांची चर्चा करत आहे. आपल्याला बघता येतील पब्लिक डोमेन मध्ये राहुल गांधी विशेष करून 2021 पासून या सर्व प्रकरणांच्या अनुषंगाने जे बोलत आहे, ज्यांना आज आपण झेनझी म्हणत असताना ज्यांची आज मोठी चर्चा आहे, त्याच्याशी सगळ्यांशी चर्चा करत आहेत. आणि या चर्चेतून या संपूर्ण रॅकेट उद्ध्वस्त केल्याशिवाय आणि या परीक्षेत पारदर्शकता आणल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही, ही काँग्रेसची भूमिका होती. यामध्ये किती पैसा आहे, तर या सेक्टरमध्ये 5 केंद्र सरकारचे जे विभाग आहेत त्याचं जेवढं बजेट आहे तेवढं पालक जो आहे तो या ठिकाणी खर्च करतो. आणि यातला एक खूप मोठा हिस्सा हा थेट स्वरूपामध्ये भारतीय जनता पक्षाजवळ येतो. आणि या पैशातून पक्ष फोडण्याचं काम, मतदान विकत घेण्याचं काम भारतीय जनता पक्ष हे दुर्दैवाने करत होती. आणि या सर्वांचा कडेलोट यावेळेस या निमित्तानं हा आपल्याला बघायला मिळतोय. मात्र इथे हे थांबलेलं नाही. एका धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा म्हणजे ही काही यंत्रणा दुरुस्त झाली असं नाही. यांनी इथे जी घाण केली आहे आणि या तळापर्यंत यांनी जे लोक घुसून ठेवलेले आहेत ते काढून याच्यामध्ये पारदर्शकता आणणे, हा काँग्रेस पक्षाचा असणारी ही भूमिका आहे. आणि या भूमिकेच्या अनुषंगानं विद्यार्थ्यांना न्याय मिळाल्याशिवाय आणि पूर्ण रॅकेट उद्ध्वस्त केल्याशिवाय आणि यामध्ये पारदर्शकता आणल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. हे राहुल गांधींचं जे कमिटमेंट होतं तेच कमिटमेंट आहे आणि तेच पुढे राहील. धर्मेंद्र प्रधान आणि त्यांचं संपूर्ण रॅकेट हे चक्की पेसिंग 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 देवेंद्र फडणवीस सारखी नकली नाही तर असली इथपर्यंत या संपूर्ण प्रकरणाचा पाठपुरावा काँग्रेस पक्ष राहुल गांधींच्या नेतृत्वात करणार आहे. आंदोलन झालं, मंत्र्यांनी राजीनामा सुद्धा दिला, मात्र आंदोलन दरम्यान ज्या विद्यार्थ्यांना मारहाण झाली, विद्यार्थिनींना मारहाण झाली, त्यांना कुठं त्यांच्या शरीराला कुठं स्पर्श झाला, त्यांच्यावरती काय करावं असं वाटतं? एकंदरीत एकीकडे क्रूर तर दुसरीकडे विकृत असं वर्तन हे केंद्राच्या आणि राज्याच्या गृह विभागाकडून बघायला मिळालं. जेव्हा गृह विभागच अशा प्रकारचं कृत्य करतो आणि कोणतीच कारवाई होत नाही, यामुळे थेट गृहमंत्र्यांचाच त्या संदर्भामध्ये अशा प्रकारच्या कारवाईचे आदेश असतील अशी शक्यता ही नाकारता येत नाही. आणि ही शक्यता असल्यामुळे कुठल्याच पोलिसांवर कुठल्याच बाबतीत साधं सस्पेन्शनची कारवाई ही केलेली नाही. एखाद्या मुलीतला स्त्री दाक्षिण्याचा भाग म्हणून न बघता विनयभंगाच्या अनुषंगानं त्या पोलिसांवर कुठली कारवाई झाली नाही. ड्रग्सच्या पुढ्या खिशात ठेवतो म्हटल्यावर कुठलीच कारवाई झाली नाही. याचा अर्थ काय आहे की याचा अर्थ असा आहे की देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांच्याच माध्यमातून या सर्व गोष्टी झालेल्या आहेत. त्यामुळे यांच्यावर कारवाई होईल ही आशा हे दोघं गृहमंत्री असल्यापर्यंत ही आपण करू शकत नाही. प्रत्येक गोष्टीची सावरासावर करणे किंबहुना चुकीच्या बाजूला, चुकीच्या पक्षाला, चुकीच्या विचाराला सोबत घेणे ही वृत्ती प्रवृत्ती आपल्याला या दोघांच्यात कुठं आढळून येते. त्यामुळे यांच्यावर कारवाई तर झालीच पाहिजे, मात्र ती होणार नाही ही दुर्दैवाने नमूद करावं असं वाटतं. आता नाईलाजाचा भाग म्हणून जे इंग्रजांनाही जे गुन्हे दाखल करता आले नव्हते ते दाखल अमित शहानी केले होते, देवेंद्र फडणवीसांनी केले होते झिरो FIR च्या माध्यमातून. हे मात्र त्यांना राजकीय भयापोटी आणि एकंदरीत जो रेटा तयार झालेला आहे तरुणाईचा, विरोधी पक्षांचा, त्यामुळे हे प्रकरण सगळे खारिज करावे लागतील. राजीनाम्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तडकाफडकी दिल्लीला गेले, त्याच्यानंतर एकनाथ शिंदे सुद्धा गेले. कसा अंदाज लावता तुम्ही? या महाराष्ट्राचे खरे मुख्यमंत्री जे आहेत ते अमित शहा आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळात कोणाला घ्यायचं, कोणाला नाही घ्यायचं, कोणचं खातं कोणाला द्यायचं, मित्र पक्षाचे किती, भाजपचे किती, हे सर्व ठरवण्याचा अधिकार जो आहे तो अमित शहाचा आहे. सोबत धोरणात्मक निर्णयाच्या संदर्भात देखील अमित शहाना सांगावं लागतं. त्यामुळे तुम्ही बघत असाल की महाराष्ट्रात जेव्हा जेव्हा थोडंसं धुसफूस सुरू होते, सर्वजण जे दिल्लीला पडतात आणि अमित शहाच्या दरबारात हजर होतात. त्यामुळे आता पुन्हा या संपूर्ण धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर
जो दावा हा एकनाथ शिंदे सातत्याने करत आले की मला शब्द दिला होता, मीच मुख्यमंत्री होणार. दर 15 दिवसांनी सांगत असतात मीच होणार, 15 दिवसांनी होणार, 15 दिवसांनी होणार. असं आता रेटत आता बराच काळ, आता 2 वर्षांपेक्षा अधिक काळ हा निघून चाललेला आहे. त्यामुळे या परिस्थितीत पुन्हा एकदा अ, नशीब आजवायचं आणि जुन्या शब्दाची आठवण करून देण्याकरता एकनाथ शिंदेजी गेले असतील. धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता अमित शहा जे आहे ते भाजप अंतर्गत त्यांचं जे राजकारण आहे त्यामध्ये त्यांच्या स्पर्धेतला एक माणूस, कारण पंतप्रधानांची स्वप्न जी आहेत ती अनेकांना पडायला लागली. आपले देवेंद्र भाऊ पण त्याच्यात, देवा भाऊ पण काही मागे नाहीत. तो तिसरी पासून जो हिंदीची सक्तीचा जो आदेश त्यांनी आणला होता त्यामध्ये तेच स्वप्न कुठेतरी कारणीभूत होतं. किंवा तो कंबोज का फंबोज नावाचा कोणी एक मुंबईतला माणूस आहे, तो गडगंज म्हणजे शहा अडाणी अंबानी नंतर त्याला त्याची संपत्ती वाढवण्याचा जो प्रयत्न होत होता ते त्यातलाच एक भाग आहे. आणि अशा वेळेस धर्मेंद्र प्रधान गेल्यानंतर आता तेवढाच पाताळ यंत्री माणूस कोण आहे की जो बरोबर वर्ग विशेषला त्यामध्ये घुसवेल, तिथून भ्रष्टाचार करेल. असा माणूस कोण आहे की जो थेट रेशीमबागच्याही जवळचा आहे, त्यामुळे तो अजेंडा अधिक तीव्रतेने राबवू शकेल. असा पाताळ यंत्री माणूस त्यांच्याजवळ कोणी नाही. त्यामुळे धर्मेंद्र प्रधानाच्या जागी एका दगडात 2 पक्षी मारण्याचं काम अमित शहा करू शकतात. देवेंद्र फडणवीसजी जे आहेत हे भारत सरकारमध्ये मंत्री होऊ शकतात. ही या सगळ्या प्रक्रियेच्या मागची बॅक स्टोरी असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मग आता देवेंद्र फडणवीस जर का दिल्लीमध्ये गेले तर महाराष्ट्राची धुरा कोण सांभाळेल, कसं वाटतं? अमित शहा सांभाळत होते, अमित शहा सांभाळत राहणार आहे. त्यांना कोणता प्यादा या ठिकाणी ठेवायचा आहे, गुरगुर करणारा ठेवायचा आहे का घालील लोटांगल वंदींच्या ठेवायचा आहे, हा अमित शहाचा निर्णय राहील. अ, तर हे होते हर्षवर्धन सपकाळ. कॅमेरामन निलय देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.